अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नादिर न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। नांदेड़ जिला कांग्रेस कमेटी के कारगुजार सदर और सोशल वर्कर नांदेड़ हल्के शुमाल के असेंबली इंतखाबात लड़ने वाले उभरते हुए उम्मीदवार राजेश पावड़े की कोशिशों के सबब ही कुसुम सभागृह में युवा संवाद मिडावे का प्रोग्राम लिया गया, जिसमें 12वीं के बाद लड़के लड़कियां क्या कुछ करना चाहती है और बेरोजगार नौजवानों को रोजगार के मौके फराहम करने से मुतालिक ये प्रोग्राम राजेश पावड़े की जानिब से लिया गया था। इस प्रोग्राम में मेहमानान खुसूसी के तौर पर विठल कागने, साबिका एमएलए हनुमंत पाटिल भटमोगरेकर, बीआर कदम के अलावा कांग्रेस पार्टी के अहदेदारान और साबिका कारपोरेटर्स और दिगर कई मौजूद मेहमानान ने शिरकत दर्ज की। मग पोरीला विनंती आहे, आपल्या बापाच्या नशिबात जे भेटलं नाही ते भेटवण्याची ताकद तुझ्यात आहे। काय अभ्यास करायचा तर करायचा, नीट होय, MBBS होय, पहिला पगाराला ताई तू तलाठी होय, ग्रामसेवक होय, पोलीस होय, पहिला पगाराला। आपला बाप आतापर्यंत लोकांना पैदल चालताना पाहिलाय। त्या गावात किरायानं गाडी आणायची, 3 किलोमीटर फाटा असते आपल्या गावापासून। मी आवर्जून का सांगलो की वेळ बा पोरियो, पहिला पगाराला किरायानं गाडी करा, आपल्या बापाला फाट्यावर बोलवा, पुढच्या सीटवर आपल्या बापाला बसवा। असा बापानं त्या कडीवर हात ठेवला पाहिजे, एक हात बापाचा ॲम्बुलन्सवर असला पाहिजे, आपल्या बापाचे कपडे स्वच्छ धुतलेले पाहिजे, ती गाडी गावात आणा। तू लागलेली नोकरी लाख्या गावात पाहिलेले ही मन आहे की नाही, त्या म्हणीप्रमाणे आपल्याला एकच काम करायचं की जीवनामध्ये काही डगमगू नका, कमी जास्त मार्क पडतील, काही जास्त पडतील, नेकीनं आणि इमानदारीनं कार्य करत राहिलं की यश आपल्या पदरात 100% पडतंय। प्रत्येक कार्यामध्ये यश आणि स्वतः आपुलकीनं जर काम केलं तर तुम्हाला एक सांगतो, निष्ठा ठेवा आणि पॉझिटिव्ह नेचरनं जर काम केलं, आणि म्हणजे आम्ही सुद्धा पॉझिटिव्ह नेचरनं काम करणारी माणसं आहोत। आम्ही असं काय लुडबुड करणाऱ्यापैकी नाही, फक्त काम चांगलं इमानदारीने जिथं आहोत, मी जिथं काम करतो तो इमानदारीनं काम करतो। तुम्हाला सुद्धा माझी विनंती आहे, जिथं तुम्ही शिक्षण घेत असाल इमानदारीने शिक्षण करा। आता आजकाल आपण ऐकले सर, ते नीटचे घोटाळे, याचे घोटाळे, त्याचे घोटाळे, मी काही राजकीय जास्त बोलणार नाही, पण एक सांगतो की असे घोटाळे जर झाले तर तुम्हाला एकच सांगणे माझं, असे घोटाळे होऊ द्या, काय व्हायचं होऊ द्या, पण तुम्ही इमानदारीनं काम करा, इमानदारीनं अभ्यास करा, आपलं यश तुमच्या पदरी राहील। हजारो विद्यार्थी होते। विद्यार्थ्यांचा हेतू युवा संवाद, म्हणजे हे जे काही बेरोजगारी आहे, त्याच्यानंतर शिक्षण आहे, त्याच्यामध्ये पेपरफुटी असेल, नीट घोटाळा असेल, तर या संदर्भात काँग्रेसचे सर्वेसर्वा राजेश भाऊ पावडे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम झाला। विद्यार्थ्यांना आपण तिथं त्यांच्या ज्या संधी असतील, त्याच्यानंतर सरकार असेल, त्या यंत्रणा काय चुकाल्यात याबद्दल जागरूकता करण्याचं काम केलं आहे। आणि विद्यार्थ्यांनी त्यांची गरिबी आणि आपल्या पालकाबद्दलची जी काही मेहनत आहे ती लक्षात घेऊन अभ्यास करावा। सरकारबद्दल एवढंच सांगेल आम्ही की बा येणाऱ्या काळात ह्या पेपरफुटीवर थोडं कुठेतरी कंट्रोल करावा, त्याबद्दलचा हा कार्यक्रम होता। कार्यक्रम हा मुळात राजकीय नसून विद्यार्थ्यांच्या हितासाठी होता। कार्यक्रमाचे आयोजक होते राजेश भाऊ पावडे। धन्यवाद। आज 10 तारखेला युवा संवाद मेळावा आमचे लाडके खासदार वसंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घ्यायचं ठरलं होतं आणि झाला कार्यक्रम झाला। या कार्यक्रमाला आपले विठ्ठलराव कागणे, प्राध्यापक विठ्ठलराव कागणे सर यांनी आज वेळातला वेळ काढून आम्हाला वेळ दिला। या कार्यक्रमाला आदरणीय अनिलजी मोरे साहेब, एकनाथराव मोरे साहेब, आनंदराव चव्हाण, रवींद्र चव्हाण, हनुमंतराव पाटील भटमोगरेकर, यशपाल सावंत, प्रफुल्ल सावंत, हे सर्व मंडळी, डॉक्टर निखाते, रेखा चव्हाण, सौ संगीता राजेश पावडे, संचालिका जिल्हा मध्यवर्ती बँक, या सर्व आल्या होत्या। आणि हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता सुरू झाला आणि कार्यक्रम अत्यंत सुंदर झाला। या कार्यक्रमाचा उद्देश एकच होता की आजची वाढती बेरोजगारी, युवकांनी 12वी नंतर काय करावं, पालक विद्यार्थ्यांचा संवाद, या सर्व बाबतीमध्ये अनिल मोरे साहेब, आपले विठ्ठल कागणे सर यांनी जवळपास 2 तास मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं। आणि या मार्गदर्शनात एकच सांगितलं त्यांनी की बाबा गरिबी असो की हरिबी असो, विद्यार्थ्यांनी कसं वागावं, स्पर्धा परीक्षेमध्ये कसं राहावं, या सर्व हिशोबाने त्यांनी आपल्याला सर्वांना चांगलं मार्गदर्शन केलं। आणि या कार्यक्रमाला जवळपास 3 ते 4 हजार विद्यार्थी आणि पालक
कुसुम सभागृहामध्ये जमा झाले होते आणि कार्यक्रम अत्यंत सुंदर असा चांगला झाला। त्याबद्दल मी सर्व पालकांचे व विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। इस डिजाइनर शोरूम में शादी ब्याह और ईद और दीगर त्योहारों के लिए नत नए डिजाइन के कराची सूट, पॉपलॉन, ब्राइडल सूट, लांचा, फ्रॉक, गाउन, गरारा सूट्स, शर्ट शलवार, दुल्हन के सूट के अलावा दीगर फंक्शन के लिए बेहतरीन डिजाइन के सूट मुनासिब कीमतों में दस्तयाब है। बरकत कॉम्प्लेक्स रोड, बाबा पेट्रोल पंप के करीब, क्वींस डिजाइनर सूट एंड एम्पोरियम, नांदेड़। ग्लोबल पैरामेडिकल स्किल डेवलपमेंट सेंटर में दाखिले जारी है। इस इंस्टीट्यूट में कोर्सेज DMLT, डायलिसिस टेक्नोलॉजी, GNMA, OT असिस्टेंट, सैनिटरी इंस्पेक्टर का। महाराष्ट्र पैरामेडिकल काउंसिल का रजिस्ट्रेशन की सहूलत 10 के बाद 2 साल डिप्लोमा करने पर BSc में दाखिला मिलेगा। इन कोर्सेज में दाखिले जल्द लेकर एक कामयाब मुस्तकबिल की सिमत कदम बढ़ाए। ग्लोबल पैरामेडिकल स्किल डेवलपमेंट सेंटर, माल्टेगरी रोड, उबैद रेसिडेंसी, नांदेड़। अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज अपडेट के लिए देखते रहे नांदेड़ उर्दू न्यूज, और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।